28 वर्षांच्या काम्या मिश्रा 2019च्या बॅचच्या IPS अधिकारी, 48 वर्षांचे शिवदीप लांडे 2006च्या बॅचचे IPS अधिकारी। दोघांनी देखील बिहार गाजवलं। शिवदीप लांडे बिहारमध्ये दबंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत, तर काम्या मिश्रांना बिहारमध्ये लेडी सिंगम म्हटलं जायचं। पण दोघांनीही अचानक आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये या गोष्टीची चर्चा रंगली आहे। काम्या मिश्रा यांनी वयाच्या 22व्या वर्षी UPSC परीक्षा पास केली आणि IPS झाल्या होत्या। दरभंगाच्या SP असताना त्यांनी ऑगस्ट महिन्यात नोकरीचा राजीनामा दिला। आता त्या पाठोपाठ बिहार गाजवणारे मराठी दबंग अधिकारी शिवदीप लांडेंनीही आपला राजीनामा दिला आहे। शिवदीप लांडेंनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे। शिवदीप लांडे हे 2006च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आणि शिक्षण देखील झालं। शेतकरी कुटुंबातील लांडेंना UPSC पास झाल्यानंतर बिहार कॅडेट मिळालं। तेव्हापासूनच ते बिहारमध्ये कार्यरत आहेत। पाटण्याचे SP असताना ते चर्चेत आले होते। तेव्हापासूनच त्यांना दबंग अधिकारी बोललं जाऊ लागलं। महिला सुरक्षेच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कामाची चर्चाही झाली। सध्या ते पूर्णिया विभागाचे IG म्हणून कार्यरत होते। महाराष्ट्रातही ते काही काळ बदली करून आले होते। शिवदीप लांडे हे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई देखील आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांची अधूनमधून त्यांच्या कार्याची देखील चर्चा होत असते। शिवदीप लांडेंनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की माझा प्रिय बिहार, मागील 18 वर्षापासून सरकारी पदावर आपली सेवा केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे। या काळात मी बिहारला स्वतः आणि परिवारापेक्षा महत्त्वाचं मानलंय। सरकारी सेवक म्हणून काम करताना माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर मी क्षमा मागतो। मी आज भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देत आहे, परंतु मी बिहारमध्येच राहणार आहे आणि पुढेही बिहार माझी कर्मभूमी असेल। जय हिंद, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय। आपण राजीनामा देत असलो तरी त्यांनी बिहारमध्ये राहणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे शिवदीप लांडे हे पुढे काय करणार याची चर्चा होते। त्यांचे सासरे महाराष्ट्रातील मोठे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे एकीकडे ते महाराष्ट्रात येऊन राजकारणात एंट्री घेणार अशी देखील चर्चा रंगली। ते मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे असल्यामुळे तिथून ते निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे। त्यांच्या पत्नी ममता शिवतारे लांडे या पुरंदरमध्ये निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे। मात्र दुसरीकडे त्यांनी आपण बिहारमध्येच राहणार असल्याचं जाहीर केल्यामुळे ते बिहारच्याही राजकारणात उतरू शकतात असं देखील बोललं जातं। सामाजिक कार्यात शिवदीप लांडे नेहमीच पुढे असतात। त्यांची चांगली ओळखही बिहारमध्ये आहे, त्यामुळे पुढे जाऊन ते बिहारच्या राजकारणात स्थिरावले तर नवल वाटू नये। IPS काम्या मिश्रा यांनी राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे दिल्याचं बोललं गेलंय। त्या व्यवसायात रमणार असल्याचं देखील चर्चा आहे। शिवदीप लांडे मात्र पुढे जाऊन समाजकारणात किंवा राजकारणात नवी इनिंग सुरू करू शकतात अशीच दाट शक्यता आहे। आता ते महाराष्ट्रातून होते की बिहारमधून ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच शिवदीप लांडेंचा राजीनामा, त्यानंतर ते काय करतात, त्यांचा प्लॅन काय आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।